नमस्कार मंडळी. तर आज मस्त असा परफेक्ट असा जाळीदार ढोकळा बनवणार आहे, तो पण झटपट होणारा बेसनच्या पिठापासून. तर त्यासाठी इकडे मी 2 वाटी बेसन घेतलं आहे. त्यामध्ये 3 चम्मच रवा टाकून घ्यायचा आहे, 1 चम्मच साखर टाकून घ्यायची आहे, 1 चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडी हळद टाकून थोडं पाणी टाकायचं आहे आणि छान फेटून घ्यायचं आणि लागेल तसंच पाणी टाकायचं आहे, खूप जास्त नाही टाकायचं. तर इकडे बघा याप्रमाणे बॅटर करून घ्यायचं आहे. थोडं 1 चम्मच तेल टाकलं आणि थोडंसं फेटून 10 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. इकडे कुकरमध्ये पाणी टाकून गरम ठेवलं होतं मी. लगेचच कुकरच्या डब्याला तेल लावून घेतलं आणि हे जे 10 मिनिटासाठी बॅटर ठेवलं होतं ना, त्यामध्ये 1 चम्मच इनो टाकून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी टाकून थोडं फेटून घ्यायचं आणि लगेचच डब्यात लावून द्यायचं आहे. खूप जास्त फेटायचं नाही. तर याप्रमाणे लगेचच टाकून द्यायचं डब्यात आणि थोडं टॅप केलं, लगेचच कुकरला लावून दिलं. 15 ते 20 मिनिटासाठी ढोकळा तयार होतो. तोपर्यंत इकडे तडक्याची पण तयारी करून घेऊ आणि वर कुकरची शिट्टी काढून घ्यायची आहे, शिट्टी नाही लावायची. तर इकडे तेल गरम झालं होतं, त्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेतली, कढीपत्ता टाकला, 2-3 मिरच्या टाकून घेतल्या आणि 1 चम्मच साखर टाकून घेतली. थोडं पाणी टाकायचं आहे आणि थोडं उकळी येतपर्यंत ठेवायचं. तडका रेडी झाला. तर इकडे ढोकळा पण रेडी झाला होता. तो ढोकळा काढून घेतला आणि त्यामध्ये थंड झाला की एका भांड्यात काढून घेतला मी ते ताटामध्ये. तर इकडे बघा मस्त असा जाळीदार तयार झाला होता ढोकळा. तर लगेचच कापून घेतला, त्यावरती मस्त असा तडका टाकून दिला मी आणि खरंच खूप छान एकदम भन्नाट लागतो. अगदी मार्केटसारखा जसं आपण विकत आणतो त्याचप्रमाणे लागतो. तर एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसा वाटला ते. तर चला आजच्या पुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.